अजय रत्न करणार एशियन गेममध्ये भारताचे प्रतिनिधित्व। रोमोलियन जिम्नॅस्टिक या प्रकारामध्ये शेगावचे अजय पहुरकर यांनी उत्तम कामगिरी करून केरळ येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये गोल्ड मेडल प्राप्त करीत शेगाव नगरीचे नाव लौकिक केले आहे आणि आता येत्या 11 आणि 12 मे रोजी हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन गेम्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असून संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। अजय पहुरकर हा अतिशय सामान्य घरातील व्यक्ती असल्यामुळे खेळाडू अजय पहुरकरला भाजपाकडून 51,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। शेगाव शहर भाजपाकडून खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम शरदसेठ अग्रवाल यांनी केले आहे। शेगाव जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजयजी कुटे यांच्या सहकार्यातून मार्गदर्शनात शहर भाजपाच्या वतीने 51,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। शेगाव शहरातील प्रशिक्षक विजय पहुरकर यांचा मुलगा अजय पहुरकर याची हाँगकाँगमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी ट्रॅम्पोलियन जिम्नॅस्टिक्स खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। आर्थिक मदतीबद्दल विजय पहुरकर यांनी आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजयजी कुटे, शरदसेठ अग्रवाल यांच्यासह शहर भाजपाचे आभार व्यक्त केले। यावेळी अजय पहुरकर यांच्यासह कौटुंबिक व खेळातील प्रगतीबद्दल युवा नेते विजय यादव यांनी विस्तृत माहिती दिली। आमदार डॉक्टर संजयजी कुटे नेहमी सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, यापुढे त्यांचे सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही यावेळी भाजपा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी दिली। जिम्नॅस्टिक्स असोचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी अजय पहुरकरची अन्य खेळाडूंनी प्रेरणा घेऊन शहराचा नावलौकिक करण्याचे आवाहन केले। नगर परिषद सभापती रजनीताई पहुरकर, कमलाकर चव्हाण, दीपक धमाळ, अशोक डांबे, सचिन धमाळ, अनिल उंबरकर, नानाराव पाटील यांनी अजय पहुरकरचे अभिनंदन केले।